याच्यामध्ये आपण एलिमेंटरी बुक कीपिंग हे पाहणार आहोत। मॅक्झिमम मार्क जे आहेत याचे 150 मार्क आहेत आणि याच्यातला जो पहिला क्वेश्चन आहे कंपल्सरी पाहिजे। क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी अँड कॅरीज 50 मार्क। आन्सर एनी अदर 4 क्वेश्चन्स कॅरिंग 25 मार्क्स ईच। म्हणजे बाकीचे 4 प्रश्न आहेत ते 25 मार्क एकाला येणार आहेत त्याच्यामध्ये, परंतु हा क्वेश्चन नंबर 1 जो आहे हा 1/3 मार्क तुम्हाला देऊन जातो पेपर मध्ये। आता याच्या पुढचे जे काही व्हिडिओज याच्यामध्ये पुढे पडतील तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे हे तुमच्या एक्झामचे प्रीवियस एक्झामचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो। हा क्वेश्चन बघूयात एक सॉल्व्ह करून, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, तुम्हाला एक्झामचाच क्वेश्चन आहे। आय थिंक हा जून 2010 सालचा पेपर आहे। या पेपरला आपण सॉल्व्ह करूयात। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ श्री हरिहरन अँड कंपनी, the other details furnished prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2010। ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचे आपल्याला 31 मार्च 2010 चं अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, म्हणजे त्याच तारखेची आपल्याला बॅलन्स शीट पण बनवायची आहे। आता कोणता आयटम कुठे जाणार थोडी खाडाखोड झालेली, तुम्ही ज्याप्रमाणे मला दिलतात त्याचप्रमाणे मी याला सेटल करून घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच आपण एकदा याला पाहूयात। कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साइडला जाणार, ओके सॉरी जे कॅपिटल अकाउंट जे जाणार आहे तुमचं ते जाणार लायबिलिटी साइडला। ड्रॉविंग्ज जाणार तुमच्या मायनस करणार तुम्ही कॅपिटल मधून। त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग जाणार ऍसेटला, प्लांट अँड मशिनरी पण ऍसेटलाच, फर्निचर अँड फिक्स्चर ऍसेटलाच जाणार त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर लोन्स अँड ऍडव्हान्सेस ला क्रेडिट बॅलन्स आहे पहा, लोन्स अँड ऍडव्हान्सेस हे घेतलेले आपण, तर हे जाणार लायबिलिटीला याच्यामध्ये। कॅरेज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंट, फॅक्टरी वेजेस, ट्रेडिंग अकाउंट, सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेप्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला असेल तर डेबिटला, क्रेडिटला असेल तर क्रेडिटला। सेल्स, ट्रेडिंग अकाउंट, सेल्स रिटर्न मायनस करायचे सेल्स मधून, ओके याच्यावरती स्टार करतो सेल वरती। बँक चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कोल गॅस अँड वॉटर, ट्रेडिंग अकाउंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, परचेसेस, ट्रेडिंग अकाउंट, परचेस रिटर्न मायनस करणार परचेस मधून, आपण परचेस वरती एक स्टार करूयात। त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल जाणार ऍसेटला, ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, सन्ड्री डेटर्स जाणार ऍसेट साइडला, सन्ड्री क्रेडिटर्स जाणार लायबिलिटी साइडला, स्टॉक जाणार ट्रेडिंग अकाउंटला। त्याच्यानंतर अप्रेंटिस प्रीमियम पेड बाय अन अप्रेंटिस, म्हणजे हे पहा बॅलन्स कोणता आहे तो बघा, हा जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला। त्याच्यानंतर फायर इन्शुरन्स प्रीमियम, फायर इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केलेला आहे आपण, हा पण जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला। याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस, इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस पेड केलेले, हा जाणार एक्सपेंडिचरला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार याच्यामध्येच। इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे कॅश ॲट बँक जाणार ऍसेटला, कॅश इन हँड जाणार ऍसेटला। आता खाली जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत आपण एकदा त्याला स्टार करून घेऊयात, म्हणजे वरच्या आयटमला स्टार करून घेऊयात आणि त्या पद्धतीने आपल्याला तो आयटम ट्रान्सफर करावा लागेल। चार्ज डेप्रिसिएशन ॲट 2.5% ऑन लँड अँड बिल्डिंग अँड 10% ऑन प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर, म्हणजे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर याच्यावरती आपल्याला स्टार करावं लागतील। इथं एक आहे ते आधीच तिथं ब्लॅक झालेलं आहे त्यामुळे मी बाजूला करतो, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर या तिघांवरती डेप्रिसिएशन आहे, त्याची ऍडजस्टमेंट करून घेतली आपण। प्रोव्हाइड फॉर रिझर्व ऑफ 10% ऑन सन्ड्री डेटर्स फॉर बॅड डेप्ट्स, बॅड डेप्ट साठी 10% आपल्याला त्याच्यावरती डेटर वरती स्टार करावं लागेल आणि बॅड डेप्ट वरती कॅरी फॉरवर्ड द फॉलोइंग अनएक्सपायर्ड अमाउंट, डेटर्स जिथं दिलेले आहेत डेटर्स वरती एक स्टार करून घेऊयात आपण। कॅपिटल डेटर्स आय थिंक खाली दिलं, सन्ड्री डेटर्स इथं दिलेलं आहे, इथं एक स्टार करून घेऊयात, ओके। याच्यानंतर
कॅरी फॉरवर्ड द फॉलोइंग अनएक्सपायर्ड अमाऊंट्स. फायर इन्शुरन्स ₹260 अनएक्सपायर्ड आहेत म्हणजे प्रिपेअर्ड आहेत. फायर इन्शुरन्स वरती एक स्टार केला. त्याच्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस 200, रेट्स अँड टॅक्सेस वरती एक स्टार करूयात आपण. रेट्स अँड टॅक्सेस, रेट्स अँड टॅक्सेस कोणी खाली पाठवते त्याच्यामध्ये तो बोलू नका म्हणा, सांग त्यांना दरवाजा लाव. रेट्स अँड टॅक्सेस इथं दिलेले कोल गॅसच्या खाली. ओके चला पुढे रेट्स अँड टॅक्सेस 200 आहेत. अनएक्सपायर्ड आहेत म्हणजे प्रीपेड आहेत. अप्रेंटिस प्रीमियम 300, अप्रेंटिसचा जो प्रीमियम आलता आपल्याला तर तो 300 अनएक्सपायर्ड आहे. इन्कम असेल तर त्याच्यातून मायनस होणार, एक्सपेंडिचर मधून पण मायनस होणार, पण एक्सपेंडिचर ॲसेटला जाणार. चार्ज 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल बट नॉट ऑन ड्रॉविंग्स. इंटरेस्ट ऑन कॅपिटल द्या तुम्ही 5%. कॅपिटल इज अ ब्लड ऑफ बिझनेस, बिझनेसचं ब्लड आहे, परमनंटली तुम्हाला ते ठेवावंच लागेल. टोटल इंटरेस्ट ड्यू ऑन द लोन्स अँड ॲडव्हान्सेस अप टू 31 मार्च 2010 was ₹15,600. The value of closing stock was ₹59,000. इथं दिसत नाही तर आपण याला 59,000 पकडूयात. म्हणजे आता आपल्याला एक स्टार करावं लागेल लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या इंटरेस्ट वरती. इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ॲडव्हान्सेस इथं शेवटला दिलेला आहे पहा. पेड किती केलेले आहे 12,200 एवढे पेड केलेले त्याच्यामध्ये. आणि टोटल किती होते ऍक्च्युअल मध्ये तर 31 मार्च पर्यंत 15,600. तर ह्या दोघांचा डिफरन्स घेऊन बाकीचे द्यायचे राहिलेत, आउटस्टँडिंग राहिलेले आहेत, हे ऍडजस्टमेंट आपल्याला त्याच्यावरती करावी लागेल. जास्त उशीर न करता एक एक आयटम ट्रान्सफर करूयात. क्वेश्चन तुम्ही समोर ठेवायचा, ज्या पद्धतीने मी स्टार करून घेतलेले त्याच पद्धतीने तुम्ही स्टार करायचे त्याच्यामध्ये. आणि स्टार झाल्यानंतर मी ज्या पद्धतीने एक एक आयटम ट्रान्सफर करतोय त्या पद्धतीने तुम्हाला एक एक आयटम ट्रान्सफर करायचा आहे. पहिलाच आयटम दिलेला आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट जाणार डायरेक्टली लायबिलिटी साईडला. तर मी जातोय लायबिलिटी साईड मध्ये. आता बॅलन्स शीट मध्ये आलो. इथं बॅलन्स शीट, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला येतोय मी आणि इथं लिहितो कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट 90,000 इन्नरला. त्याच्यानंतर ड्रॉविंग्स दिलेले, ड्रॉविंग्स याच्यातून मायनस करणार कॅपिटल मधून. याच्यावर 4-5 ओळी सोडूयात आणि त्याच्यानंतर लिहूयात आपण लेस ड्रॉविंग्स, लेस ड्रॉविंग्स 15,000. याच्यानंतर आपल्याला दिलेले लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग लिहिणार ऍसेटला, परंतु डेप्रिसिएशन चार्ज करायचं याच्यावरती आपल्याला. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग 48,000. त्याच्या खाली पुन्हा 2 ओळी जागा सोडाव्या लागतील आपल्याला. प्लांट अँड मशिनरी 66,000 2 ओळी जागा सोडून. प्लांट अँड मशिनरी 66,000. फर्निचर अँड फिक्स्चर 23,000. याच्यावरती पण डेप्रिसिएशन आहे म्हणून इन्नरलाच लिहावं लागेल. एवढं लिहून घेतलेलं आहे, तुम्ही लिहून घ्यायचे सोबतच. फर्निचर अँड फिक्स्चर याच्यावरती पण ऍडजस्टमेंट होती. पुढे दिलेले लोन्स अँड ऍडव्हान्सेस हे जाणार लायबिलिटी साईडला, क्रेडिट साईडचा आयटम आहे. तर लोन्स अँड ऍडव्हान्सेस, लोन्स अँड ऍडव्हान्सेस 1,00,000
20,000 डायरेक्टली आउटरला लिहूयात, त्याच्यावरचं इंटरेस्ट ड्यू द्यायचं राहिलेलं आहे ते नंतर सेपरेट लिहिलं तरी चालेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चला नेक्स्ट आयटम कडे जाऊयात आपण. कॅरेज इनवर्ड दिले ब्रॅकेट मध्ये, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन लिहूयात याला. परंतु ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिली ओळ ओपनिंग स्टॉक साठी द्यावी लागेल, दुसरी ओळ परचेस साठी, तिसरी ओळ परचेस रिटर्न मायनस करण्यासाठी. म्हणून 3 ते 4 ओळी सोडल्यानंतर आपण पुढे लिहूयात. 4 ओळी सोडूयात. 1 2 3 4 2 कॅरेज 1200 आउटरला. त्याच्यानंतर दिलेले आपल्याला फॅक्टरी वेजेस. फॅक्टरी वेजेस पण इथंच जाणार, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्टली आउटरला. टू फॅक्टरी वेजेस अमाऊंट दिलेली याची 12,500 आउटर कॉलमला 12,500. नेक्स्ट दिलेले आपल्याला सॅलरीज. सॅलरीज जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 14,200. टू सॅलरीज याच्यावरती स्टार नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला 14,200. चला नेक्स्ट रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स क्रेडिट साईडला दिलेले 3,200. तर P&L च्या क्रेडिटलाच लिहायचं, परंतु एक ओळ सोडून लिहायचंय आपल्याला. बाय RDD याला क्रेडिट लिहिलं तरी चालेल. आता एक क्रेडिटला काय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, क्रेडिट बॅलन्स जे असतात ते इन्कम, गेन्स किंवा लायबिलिटी, आणि डेबिट बॅलन्स येतात एक्सपेंडिचर, ऍसेट्स आणि लॉसेस यांना येतात. आता एक क्रेडिट साईडला आहे. गेन कसा झाला सर आपला, गेल्या वर्षी जे पैसे बुडले होते असं वाटलं होतं, चालू वर्षामध्ये त्या व्यक्तीने आपल्याला ते पैसे आणून दिले, त्यामुळं. ओके, रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स म्हणजे RDD म्हणतो 3,200 डायरेक्टली आउटर कॉलमला याला नोट करूयात. नेक्स्ट सेल्स. सेल्स जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, वरी जरी लिहिला डायरेक्टली तरी चालतो. बाय सेल्स अमाऊंट इनरलाच लिहावी लागेल 1,25,300. लेस लगेच त्याच्या खाली दिलेले सेल्स रिटर्न, लेस रिटर्न म्हणून लिहितो मी इथं फक्त. रिटर्न 1 लाख रिटर्न किती आहे 12,300 म्हणजे 1,13,000 एवढी अमाऊंट याची येईल. 1,13,000 आउटरला लिहूयात. चेक करून घेत चला पण अमाऊंट तुमच्या ज्या काही आलेल्या आहेत 1,25,300 मायनस 12,300 इज इक्वल टू 1,13,000. बँक चार्जेस 1,500 बँक चार्जेस जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघूयात स्टार केलेला आहे का आयटम वरती, त्या नाही. सेल्स लिहिलेला आहे त्याच्या खालीच लिहूया 2 बँक चार्जेस. अमाऊंट आहे बँक चार्जेसची 1,500 लिहून टाकलेली आहे. कोल, गॅस अँड वॉटर डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, मॅन्युफॅक्चरिंग साठी लागतो म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन लिहूया आपण 2 कोल, गॅस अँड वॉटर. याच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये कोणतीच म्हणून आउटरला 15,200. नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे रेट्स अँड टॅक्सेस. याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. रेट्स अँड टॅक्सेस जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, परंतु इनर कॉलमला लिहावं लागेल 2 रेट्स अँड टॅक्सेस. अमाऊंट दिलेली याची 3,100 इनर कॉलमला एक स्टार केलेला आहे आपण याला, म्हणून याच्या खाली 2 ओळी जागा सोडायच्या.
पुढे दिलेलं आहे डिस्काउंट, आपल्याला डिस्काउंट P&L च्या क्रेडिटलाच जाणार, इथंच P&L आहे. बाय डिस्काउंट डेबिटला असेल तर डेबिटला लिहायचा, क्रेडिटला असेल तर क्रेडिटला लिहायचा. ओके 550 550 आउटर कॉलमला डायरेक्टली मी नोट करून घेतो 550. नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपल्याला परचेसेस. परचेसेस जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, 2 नंबर ओळीला लिहूयात याला आपण. ओके तर सेकंड रोला याला आपण लिहिणार टू परचेसेस अमाउंट दिलेली याची 42,300. इनर कॉलमलाच लिहूयात. परचेस रिटर्न दिले त्याच्या खालीच लगेच परचेस रिटर्न दिलेले 1,300. या परचेसेस मधून आपण करूयात लेस रिटर्न 1,300. आउटरला जाणार 41,000. सबस्ट्रॅक्शन करत असताना ऍडिशन करत असताना काळजीपूर्वक करा, छोटे छोटे आकडे चुकले तर संपूर्ण चुकून जातं. पुढं आपल्याला दिलेला आहे बिल्स रिसिवेबल. पुढे आहे बिल्स रिसिवेबल 12,500. बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला जाऊन लिहूयात आपण. प्रत्येकाच्या खाली किती ओळी सोडल्यात ते एकदा चेक करून घ्या. ओके याच्या खाली 2 ओळी सोडून मी लिहितो इथं बिल्स रिसिवेबल अमाऊंट याची डायरेक्टली आपण लिहूयात आउटरला 12,500. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोल गॅस अँड फ्युएलच्याच खाली लिहितो 2. ट्रेड एक्सपेन्सेस स्टार केलेला आहे का? ट्रेड एक्सपेन्सेस वरती आपण एकदा चेक करून घेऊयात. नाहीये, पुढे सन्ड्री डेटर्स वरती आहे. ओके तर ट्रेड एक्सपेन्सेस डायरेक्टली आउटर कॉलमलाच लिहून घेऊयात आपण 2,560. 2,560. नेक्स्ट आयटम सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर जाणार बॅलन्स शीट ऍसेट साइड मध्ये, परंतु स्टार आहे त्याच्यावरती म्हणून इनर कॉलमला लिहूयात आपण. बिल्स रिसिवेबल वरती स्टार नव्हता, त्याच्या जस्ट बिलो लिहितो सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 37,800. इनर कॉलमला बॅड डेप्ट 10% काढायचे त्याच्यावरती. नेक्स्ट दिला सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटी साईडलाच लोन्स अँड ऍडव्हान्सेसच्याच खाली लिहितो मी इथंच लगेच सन्ड्री क्रेडिटर. अमाऊंट दिलेली आहे याची 18,000 आउटर कॉलमला, याच्यावरही कोणत्या प्रकारची ऍडजस्टमेंट नाही. पुढे स्टॉक दिलाय 1 एप्रिल 2009. ट्रायल बॅलन्स मध्ये जो स्टॉक दिलेला असतो तो असतो आपला ओपनिंग स्टॉक. ट्रायल बॅलन्स मध्ये जो स्टॉक असतो ना तो आपला ओपनिंग स्टॉक असतो. ओके 2 ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आउटरलाच 13,500. नेक्स्ट आयटम दिला अप्रेंटिस प्रीमियम पेड बाय एन अप्रेंटिस. अप्रेंटिस प्रीमियम जाणार आपला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय अप्रेंटिस प्रीमियम अमाउंट 1,200 इनरला, कारण ऍडजस्टमेंट आहे. फायर इन्शुरन्स प्रीमियम. फायर इन्शुरन्स प्रीमियम जाणार हा प्रॉफिट अँड लॉसला 560. तर रेट्स अँड रेटच्या खाली 2 ओळी सोडून 2 फायर इन्शुरन्स प्रीमियम अमाऊंट इनरलाच लिहावी लागेल, ऍडजस्टमेंट आहे 560. नेक्स्ट आहे आपलं इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस. यालाही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचंय परंतु इनरलाच लिहायचंय 2 इंटरेस्ट ऑन
लोन्स अँड ऍडव्हान्सेस, अमाऊंट दिलेली याची 12,200. ऍडजस्टमेंट ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपण त्याला करूयात. पुढे दिलेले कॅश ऍट बँक, कॅश ऍट बँक आणि कॅश इन हँड हे डायरेक्टली जाणार आपलं बॅलन्स शीट ऍसेट मध्ये, एका खाली एक, सन्ड्री डेटरच्या खाली 2 ओळी सोडून. कॅश ऍट बँक 50 मार्कचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तर याला व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या माझ्यासोबत. ओके, कॅश ऍट बँक 12,000 आणि नंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड दिलेले 14,130, 14,113. तर इथं झालेलं आहे आपलं ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून. ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून झाल्यानंतर आता आपल्याला जायचं ऍडजस्टमेंट कडे, आणि ऍडजस्टमेंट कडे जात असताना मी पेनचा कलर करतो चेंज. इथं घेतो मी रेड कलर पेनला, म्हणजे ऍडजस्टमेंट कोणत्या कोणत्या केलेत त्या समजून येतील तुम्हाला. सर्वात प्रथम ऍडजस्टमेंट घेऊयात, कॅल्क्युलेटर सोबतच ठेवायचे तुम्ही त्याच्यामध्ये. प्रथम ऍडजस्टमेंट घेऊया, चार्ज डेप्रिसिएशन ऍट 2.5% ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वरती 2.5% डेप्रिसिएशन घ्यायचे. लँड अँड बिल्डिंग वरती येतो लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 2.5%. 48,000 into 2.5%. ओके, आता 48,000 into ओके 1,200 एवढे याच्यावरती डेप्रिसिएशन येईल. याच्यातून वजा करा, 48,000 मधून 1 गेले, 47 वरचे 200 गेले, 46,800. हा झाला एक इफेक्ट. ऍडजस्टमेंटचे कमीत कमी 2 इफेक्ट. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ओळी सोडून 2 डेप्रिसिएशन ऑन, याच्यामधलं पहिलं लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग 1,200. ओके, 1,200. नेक्स्ट डेप्रिसिएशन कोणावर सांगितलं, 10% ऑन प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर अँड फिटिंग्स. 10% दोन्हीवरती घ्यायचंय. प्लांट अँड मशिनरी मधून आपण करणार लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10%, 6,600, 59,400 एवढी अमाऊंट याची येईल. सेकंड इफेक्ट, पुन्हा याचा डेप्रिसिएशन काय करतो आपण, त्या रिस्पेक्टिव्ह ऍसेट मधून मायनस, आणि दुसरा इफेक्ट कुठे देतो याचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला देतो. आता इथंच आपण घेणार पुढचा आयटम, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी 6,600. नेक्स्ट फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर वरती पण 10% आहे, म्हणून याच्यातून आपण करूयात लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 10%. एकातच त्यांनी दोघांचं सांगितलं होतं. 23,000 मधून 2,000 गेले, 21,000 राहिले, वरचे 300 गेले, 20,700. नेक्स्ट ह्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, फर्निचर अँड फिक्स्चर 2,300. टोटल करून आउटरला 6 2 8 3 11, 1101 अच्छे गेले 1, 6 2 8 2 10, 10,100 एवढं डेप्रिसिएशन जाईल. 6,600 प्लस 1,200 प्लस 2,300, 10,100 एवढं डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये येईल. ओके, चला तर आता जाऊयात नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. पुढे फुल स्टॉप दिला बा फर्निचर अँड फिटिंग्सच्या, तिथून पुढे प्रोव्हाइड फॉर अ रिझर्व्ह ऑफ 10% ऑन सन्ड्री डेटर्स फॉर बॅड डेब्ट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे डेटर्स वरती आणखीन 10% आरडीडी चार्ज करा. मग डेटर्स वरती जाणार, याच्यातून लेस करणार, म्हणजे पैसे बुडतील असा डाऊट येतोय. मग 37,800 येणार होते, त्याच्यातले आणखीन 10% बुडणार असं वाटलं तर लेस आरडीडी 10%, 3,780. सो 37,800 मायनस 10% जर केलं तर 34,020 एवढी अमाऊंट तुमची येईल. 34,020.
आता 3780 चा सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर इथे येऊन आपण लिहूया टू RDD 3780 3780 एवढं येईल त्याच्यावरती. जाऊयात पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. पुढचे ऍडजस्टमेंट आपल्याला काय दिलेले आहे, कॅरी फॉरवर्ड द फॉलोइंग अनएक्सपायर्ड अमाऊंट. अनएक्सपायर्ड अमाऊंट म्हणजे ह्या अमाऊंट अजून खर्च झालेल्या नाहीत. 31 मार्च संपला आपला, 2010 संपलं. ह्या अमाऊंट पुढच्या वर्षामध्ये संपतील, म्हणजे पुढच्या वर्षात आपल्याला फायदा मिळेल. फायर इन्शुरन्स प्रीमियम 260 प्रीपेड. फायर इन्शुरन्स मधून करूयात मायनस लेस प्रीपेड. आता फायर इन्शुरन्स मधून करतोय म्हटल्यानंतर फायरच इन्शुरन्स प्रीपेड आहे म्हणून तिथं फक्त प्रीपेड लिहिलं. 260 आउटरला गेलं 300. याचा सेकंड इफेक्ट जाणार ऍसेट साईडला. बॅलन्स शीट ऍसेट मध्ये आलो, प्रीपेड फायर इन्शुरन्स आउटर कॉलमला डायरेक्टली प्रीपेड फायर इन्शुरन्स 260. चला नेक्स्ट रेट्स अँड टॅक्सेस. अरे बापरे, रेट्स अँड टॅक्सेसला मी इनरला लिहिलंच नाहीये. ओके, लिहिलेले, सॉरी लिहिले लेस. याच्यातून पण प्रीपेड रेट्स अँड टॅक्सेस प्रीपेड केले 200 रुपये, म्हणजे आउटरला जाणार 2900. याचा प्रीपेड असेल तर एक्सपेंडिचर मधून मायनस करा आणि ऍसेटला पाठवा. आउटस्टँडिंग असेल तर एक्सपेंडिचर मध्ये प्लस करा आणि लायबिलिटीला पाठवा. ओके, चला पुढचं याचं जाणार प्रीपेड रेट्स अँड टॅक्सेस 200 आउटरला. पुढे अप्रेंटिस प्रीमियम. नीट पहा, अप्रेंटिस प्रीमियम कुठे गेलेला आहे. आता हा पण पेड इन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे, क्रेडिट साईडला आहे. पहा तिकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेले. मग याच्यातून करणार आपण लेस प्री रिसिव्ड इन्कम. अगोदरच रिसिव्ह होत असतं. ओके, हे किती रिसिव्ह झालेले आहे अगोदरच. अप्रेंटिस प्रीमियम 300, म्हणजे आउटरला सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जाणार 900. आणि याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड अप्रेंटिस प्रीमियम. एक्सपेंडिचर असतात तर ऍसेटला, इन्कम ऍडव्हान्स मध्ये आले तर लायबिलिटी. प्री रिसिव्ड अप्रेंटिस प्रीमियम अमाऊंट 300 आउटर कॉलमला. ओके, पुढचे ऍडजस्टमेंट जी आपण पाहिली होती, वरी स्टार वगैरे करून घेतलेले. चार्ज 5% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटल मध्ये करूयात ऍड. कॅपिटल वरती ऍड 5%. 90,000वरती 1 वर्षाच करायचं. कॅपिटल इज अ ब्लड ऑफ बिझनेस. कॅपिटल जर बिझनेस मधून काढून घेतलं तर बिझनेस रन होणं पॉसिबलच नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून याच्यात करूयात ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,500. 10% असतं तर 94,500. टोटल इनरलाच लिहायची, कारण आणखी नेट प्रॉफिट काढल्यावर त्याच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे आपल्याला. पुढे काय म्हणले, टोटल इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस अप टू 31 मार्च 2010 वॉज ₹15,600. आता इंटरेस्ट ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आता टोटल किती आहे 15,600. टोटल इंटरेस्ट किती होतं 15,600. मग आउटस्टँडिंग दिले किती, त्याच्यातलं द्यायचं होतं आपल्याला 15,600, त्याच्यातले दिले 12,200, म्हणजे द्यायचे राहिले आपले 3,400. एवढं आउटस्टँडिंग. आता हे 3,400 द्यायचे राहिलेत, आउटस्टँडिंग आहेत. मी काय सांगितलं, प्रीपेड असतं एक्सपेंडिचर, तर एक्सपेंडिचर मधून मायनस आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. आउटस्टँडिंग जर राहिला तर एक्सपेंडिचर मध्ये प्लस आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग इंटरेस्ट $3,400. Next adjustment, the value of closing stock was ₹59,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट अँड इट इज ऑल्सो नोन ॲज गुड्स अकाउंट. बाय क्लोजिंग स्टॉक
एकच व्हॅल्यू दिली याच्यामध्ये म्हणून कन्फ्यूज होण्याची गरजच नाही. 59,000. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइडला क्लोजिंग स्टॉक 59,000. ओके. आता काय टॅली एक याच्या अगोदरचा एक क्वेश्चन तुम्हाला टॅली करायला देतो मी, दिलेला आहे तो टॅली करून घ्या. आता एक एक अकाउंट क्लोज करूयात. मी याला थोडंसं मिनिमाइज करतो, तुमच्याकडे पण आहे. तुम्ही आता काय करा, मग याच्यामध्ये कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटर वरती त्याची टोटल करा. ओके. $1,13,000 प्लस 59,000. क्रेडिटची टोटल येते 1,72,000. इथे एक मी लिहून ठेवतोय फक्त. ह्याला करूयात आपण वेगळ्या पेनाने सॉल्व. ओके, वेगळाच कलर घेऊयात. 1,72,000 क्रेडिटची टोटल. डेबिटची टोटल करूयात 13,500 प्लस 41,000 प्लस 1,200 प्लस 12,500 प्लस 15,200 प्लस 2,560. डेबिटची टोटल येते 85,960. म्हणून आपण क्रेडिटची टोटल जास्त आहे तर क्रेडिटची टोटल अगोदर लिहून टाकूया त्याच्यामध्ये 1,72,000. ओके, हीच घेतली आपण डेबिटला. हीच काय करणार आपण डेबिटला घेऊयात 1,72,000. आता 1,72,000 मधून हे मायनस केले तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. इथं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन 86,040. 86,040. ओके, इथं लिहिलं ग्रॉस प्रॉफिट 86,040. याच्यावरही सी मार्क देतो वाटलं तर, कॅल्क्युलेट केलेलं आहे म्हणून. ओके. आता हाच ग्रॉस प्रॉफिट आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन करूयात. इथं कॅरीड डाऊन केलंय बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 86,040. तर आता याच्यामध्ये आपण ऍड करूयात क्रेडिटची टोटल. इथेही कोणाची टोटल जास्त आहे ते आपल्याला एकदा चेक करावं लागेल. ज्या साइडची टोटल जास्त आहे त्या साइडची टोटल आपल्याला दोन्ही बाजूला लिहून घ्यायची. ओके, 86,040 प्लस 3,200 प्लस 550 प्लस 900 90,690. ही क्रेडिटची टोटल आपण करूयात. आता डेबिटची टोटल तेवढी तर जाणार नाही, तरी पण करून बघूयात किती येते. 14,200 प्लस 1,500 प्लस 2,900 प्लस 300 प्लस 15,600 प्लस 10,100 प्लस 3,780. डेबिटची टोटल येते 48,380. मग 48,380 ही टोटल 90,690 मधून मायनस केली तर नेट प्रॉफिट आपल्याला मिळून जाईल याच्यामध्ये. ओके, मग अगोदर काय करूयात आपण दोन्ही बाजूला ती अमाऊंट लिहून घेऊयात. 90,690 90,690 टू नेट प्रॉफिट आणि याची अमाऊंट आलेली आहे 42,310. वरी सी मार्क. आता याला आपण करणार कॅपिटल मध्ये ऍड. मग कॅपिटल मध्ये आलो, ऍड प्रॉफिट नेट प्रॉफिट लिहा 42,310 42,310 अधिक 94,500 मध्ये याला ऍड केला आपण. हे आली टोटल 1,36,810. त्याला इथं लिहूयात 1,36,810 आणि याच्यातून मायनस करूयात 15,000. तर आउटरला अमाऊंट येईल 1,21,810. आता 1,21,810 मध्ये हे बाकीचे आयटम ऍड करूयात म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटची टोटल मिळून जाईल. इथं टॅली झाली बॅलन्स शीट म्हणून समजून येईल. 1,21,810 अधिक 1,20,000 अधिक 18,000 अधिक 300 प्लस
3,400 अशी टोटल येते याची 2,63,510. आता हीच टोटल ऍसेटची येते का आपण एकदा चेक करून बघायचंय. ऍसेटची पहिल्यापासून टोटल करूयात. 46,800 प्लस 59,400 प्लस 20,700 प्लस 12,500 प्लस 34,020 प्लस 12,000 प्लस 14,310 सॉरी 14,130 प्लस 260 प्लस 200 प्लस 59,000 2,63,000. ओके, एक मिनिट परत एकदा चेक करून बघू द्या मला टोटल सगळी 90,000 एक मिनिट थांबा. एक इफेक्ट राहिलेला आहे आपला. ह्या नेट प्रॉफिट कमी होऊन जाईल याच्यामधून. आपला नेट प्रॉफिट कमी कसा होणार तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण इथं लिहिलेलं नाही. एक्सपेंडिचर आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल 4,500 म्हणजे 42,310 मधून अजून 4,500 वजा होतील तर आपला नेट प्रॉफिट येईल 37,810. 37,810 त्याला करूया तिथे ऍड. 37,810 प्लस 94,500. मला डाऊट येतच होता त्याच्यामध्ये, तेच म्हणलं टोटल मॅच कसं झाले. 1,32,310 जे इथं टोटल लिहिताना लिहिणार 1,32,310 वजा 15,000 1,17,310 आउटरला 1,17,310 म्हणजे 1,59,000 एवढी टोटल. 2,63,000 मधून 4.5 वजाच करायचे ना. 2,63,510 वजा 4,500 तर 2,59,010 एवढी टोटल येईल. 2,59,010. ओके, 2,59,010 टोटल करून बघा सगळ्याच आयटमची. फक्त डबल इफेक्ट द्यायचा राहिला होता ते एक मला समजलं आता त्याच्यामध्ये की आपलं 4,500 रुपयाचं मी ज्यावेळेस वर टोटल करायला गेलो इंटरेस्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं राहिलं होतं. म्हटलं तर टोटल करून पहा पुन्हा एकदा दोन्ही साईडची. आता टॅलीच होणार त्याच्यामध्ये, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. 46,800 प्लस 59,400 प्लस 20,700 प्लस 12,500 प्लस 34,020 प्लस 12,000 प्लस 14,130 प्लस 260 प्लस 200 प्लस 59,000. ओके, काही आला क्वेश्चन याच्यामध्ये तर मला विचारून घ्या, मी तुम्हाला सांगतो समजून. धन्यवाद.